नमस्कार मंडळी. घटना तयार होण्याच्या प्रक्रियेशी संबंधित हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की हे जे मागचं कंटेंट आहे ते जास्तीत जास्त मराठीमध्ये असावं. त्याच्यामुळे या लेक्चरपासून मागचं कंटेंट हे मराठीमध्ये राहील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या स्लाइड्सवर आधारित, ज्या PDF वर आधारित मी शिकवतो त्या PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे त्याची चिंता करू नये. सो लेट अस स्टार्ट. आपण मागच्या लेक्चरमध्ये जी प्रक्रिया बघितली घटना तयार होण्याची, त्या प्रक्रियेमध्ये आपण एक पॉईंट मेन्शन केला होता की अनेक वेगवेगळ्या कमिटीज स्थापन केल्या होत्या, समित्या स्थापन केल्या होत्या घटना समितीने, आणि त्या प्रत्येक समितीने आपला रिपोर्ट घटना समितीला दिला होता. त्याच्या आधारावर घटना तयार झाली होती, मसुदा तयार झाला होता. मग या समित्या कोणकोणत्या होत्या, या समित्यांची लिस्ट आपण केलेली आहे. त्याच्या आधी एकूण समित्या किती होता हा एक प्रश्न, किती होत्या हा प्रश्न उद्भवतो. आता बघा, जर लोकसभेची वेबसाईट आपण बघितलं तर तुम्हाला मी लोकसभेची वेबसाईट दाखवतो. हे बघा, lokSabha.nic.in. याच्यामध्ये फर्स्ट डे इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, फार सुंदर लेख आहे, जरूर वाचा. इनफॅक्ट इथेच एक ठिकाणी बघा, तो जो हे होता, एकतर किती दिवस याचं काम चाललेलं होतं ते आपण इथनं घेतलं होतं बघा. 2 years 11 months and 17 days. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. काही ठिकाणी 18 असतं, पण हा ऑथेंटिक सोर्स आहे लोकसभा च्या वेबसाईटचा, त्यामुळे वी विल यूज दिस, राईट. देन हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन इथे दिलेलं आहे. सेशन्स जे होते 11 सेशन्स ते पण इथे दिलेले आहेत, तारीख वाच. एक लक्षात ठेवायचं, हे जे 11वं सेशन होतं हे 14 ते 26 नोव्हेंबर होतं. 26 नोव्हेंबरला घटना स्वीकृत केली गेलेली होती, त्यामुळे 11वं अधिवेशन संपलं होतं. म्हणजे घटना तयार करण्याचं काम हे 11 अधिवेशनांमध्ये झालं होतं. मात्र तरी सुद्धा शेवटच्या वेळी, याला आपण 12वं अधिवेशन असं नाही म्हणत, शेवटच्या वेळी 24 जानेवारी ते 26 जानेवारी, बेसिकली 26 जानेवारीला घटना अंमलात येणार होती. तर 24 जानेवारीला पुन्हा एकदा सह्या करण्यासाठी घटना समिती पुन्हा एकदा भेटली होती. म्हणजे लास्ट कधी भेटली होती किंवा लास्ट कधी अधिवेशन झालं होतं असं जर म्हटलं तर हे 24 उत्तर येईल. इथे त्यांनी सगळ्यात खाली काही यांची दिलेली आहे लिस्ट, समित्यांची लिस्ट. पण अर्थात ही समित्यांची लिस्ट कुठेही म्हटलेलं नाही की हे पूर्ण समित्यांची लिस्ट आहे, त्याच्यामुळे निवडक समित्यांची ही लिस्ट आहे. त्याच्यानंतर स्टेट वाईज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रांताचे कोणते किती मेंबर्स होते याची लिस्ट दिलेली आहे बघा. नंतर संस्थानांचे किती मेंबर्स आहेत त्यांची लिस्ट दिलेली, ही आपण घेतलेली आहे. ओके, राईट. नाव लेट अस गो बॅक. सो सगळ्या जर बघितल्या तर मेजर कमिटीज होत्या बघा, 1 2 3 4 5, म्हणजे मेजर कमिटीज, मोठ्या कमिटीज, मोठ्या समित्या बघा. युनियन पॉवर्स कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी वगैरे वगैरे. आणि ही जी 5वी कमिटी होती, ॲडव्हायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज वगैरे वगैरे, सल्लागार समिती, याच्यामध्ये 5 उपसमित्या होत्या. लक्षात ठेवा, या एका सल्लागार समितीमध्ये 5 उपसमित्या होत्या. पण त्याच्यातली बघा, ही जी शेवटची समिती होती, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया सब कमिटी, म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत, ती समिती. पण मुळात ज्यावेळी प्रत्यक्षात 1947 मध्ये भारताची फाळणी झाली, तर हा मुळात वायव्य सरहद्द प्रांत हा सगळा पाकिस्तानमध्येच गेला. त्याच्यामुळे या समितीला तर सगळे काम उरलं नाही, त्याच्यामुळे ही समिती अस्तित्वातच आली नाही. त्याच्यामुळे खऱ्या या 4च उपसमित्या होत्या या 5व्या समितीच्या. त्याच्यामुळे जर या उपसमित्या पण काउंट केल्या आणि ही पण काउंट केली तर किती होतात, 5 आणि या 4 उपसमित्या 9. ओके, या मेजर कमिटीज. आणि ज्या छोट्या कमिटी होत्या त्या 13. मग 9 आणि 13 किती, 22. सो जर प्रश्न आला तर आपण सेफली किती समित्या होत्या असं जर प्रश्न आला तर आपण सेफली म्हणू शकतो की 22 समित्या होत्या. आणि मेजर कमिटीज जर घेतल्या तर त्या या 5 आणि 4 9, आणि मायनर म्हणजे छोट्या समित्या 13. ओके, पण एक लक्षात ठेवायचं की खरं तर या ज्या 4 होत्या या उपसमित्या होत्या या समितीच्या, पण ठीक आहे, तरी सुद्धा आपण त्यांना काउंट करू. ओके, आता मी काय केलेलं आहे की
या वेगवेगळ्या समित्यांना मी अध्यक्षांनुसार एकत्र क्लब केलेला आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं पडतं. म्हणजे आता बघा, हे 1 2 3 4 समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूच होते. त्यामुळे या सगळ्या एकत्र केल्यात. मग पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या 4 समित्यांचे अध्यक्ष होते? तर केंद्रीय अधिकार समिती, त्याला इंग्लिशमध्ये नाव होतं युनियन पॉवर्स कमिटी. म्हणजे जे केंद्र आणि राज्य तयार होणार होती, तर केंद्राचे काय अधिकार असणार आहेत हे ठरवण्यासाठीची समिती, केंद्रीय अधिकार समिती. नंतर केंद्रीय किंवा संघीय घटना समिती, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, म्हणजे केंद्राशी संबंधित राज्यघटनेच्या काय काय तरतुदी असतील ते ठरवणारी समिती, म्हणजे केंद्रीय किंवा संघीय घटना समिती. त्याच्यानंतर राज्यांसंबंधी समिती, स्टेट्स कमिटी, कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स, की बाबा कोणते अधिकार हे राज्यांना द्यायचे, कोणते अधिकार केंद्राकडे ठेवायचे वगैरे वगैरे या संबंधी आणि इतरही बाबींसंबंधी राज्यांशी चर्चा करण्यासाठीची समिती, स्टेट्स कमिटी किंवा राज्यसंबंधी समिती. आणि तिसरी, कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, स्पेशल कमिटी, विशेष समिती, घटनेच्या मसुद्यावर विचार करण्यासाठी विशेष समिती, विचारार्थ विशेष समिती, घटनेच्या मसुद्यावर विचारार्थ विशेष समिती, स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. ओके, राईट. काही ठिकाणी इथे याचे वेगळे दिलेले आहेत, पण मी 3-4 ठिकाणी चेक केलेलं आहे, ते पंडित जवाहरलाल नेहरूच आहेत. ओके, राईट. तर अशा पद्धतीने हे या 4 कमिटीज होत्या की ज्यांचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. हे लक्षात ठेवा, राईट. त्याच्यानंतर सरदार पटेल जे होते, सरदार पटेल हे 2 समित्यांचे अध्यक्ष होते. एक म्हणजे प्रांतीय घटना समिती किंवा प्रांतीय संविधान समिती, म्हणजे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, की जे प्रांत असणार होते, स्टेट्स असणार होते किंवा राज्य असणार होते, त्यांच्या घटनेच्या तरतुदी काय असणार त्याच्याशी संबंधित समिती सरदार पटेल. आता सरदार पटेल हे प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवायला याच्याकरता सोपं आहे की प्रांत किंवा जी हे होती काय संस्थानांना एकत्र आणण्यामध्ये, भारतामध्ये मर्ज करण्यामध्ये फार महत्त्वाचा जो रोल होता तो सरदार पटेल यांनी निभावलेला होता. त्याच्यामुळे प्रांतीय संविधान समिती ही याचे अध्यक्ष सरदार पटेल होते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, जनजातीय व अपवर्जित क्षेत्र यासंबंधी सल्लागार समिती. हे सगळे जरी शब्द लक्षात नाही राहिले तर कमीत कमी मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक हे 2 शब्द तर लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये याचं नाव होतं ॲडव्हायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. ओके, आपल्याला माहिती आहे की हीच जी समिती होती ॲडव्हायझरी कमिटी, हिच्या उपसमित्या होत्या 5. ओके, पण 5वी काही फंक्शनल नव्हती, म्हणून ॲक्च्युली फंक्शनिंग किती होत्या? 4. कोणत्या कोणत्या होत्या मग त्याच्या उपसमित्या? ही जी सल्लागार समिती होती, मूलभूत अधिकार वगैरे यांच्याशी संबंधित सल्लागार समिती, हिच्या 4 उपसमित्या. एक होती फक्त मूलभूत हक्कांची, कारण याच्यात बघा किती सब्जेक्ट होते. एक मूलभूत अधिकार होता, अल्पसंख्याक होता, जनजातीय क्षेत्र होतं, अपवर्जित क्षेत्र होतं, बरोबर. सो त्याच्यातला एक पार्ट घेतला मूलभूत हक्कांची उपसमिती, तिचे अध्यक्ष होते JB कृपलानी. ओके, मग दुसरी अल्पसंख्याक, दुसरा सब्जेक्ट कोणता होता आपला? अल्पसंख्याक. तर अल्पसंख्याकांची एक वेगळी उपसमिती, तिचे अध्यक्ष होते HC मुखर्जी, म्हणजे हरेंद्र कुमार मुखर्जी. हरेंद्र कुमार मुखर्जी तुम्हाला आठवतात ना, कोण होते? जे 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, परमनंट अध्यक्ष, कायमचे अध्यक्ष. त्यावेळी हरेंद्र कुमार मुखर्जी हे कायमचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. ओके, त्याच्यानंतर ईशान्य सरहद्द प्रांत, म्हणजे नॉर्थ ईस्ट, म्हणजे आताचं जे मणिपूर, आसाम, अरुणाचल वगैरे वगैरे, तर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया, जनजातीय आपण म्हटलं ना, हा तिसरा भाग कोणता होता? जनजातीय. तर बेसिकली या जनजातीय क्षेत्र कोणते होते? हे या साईडचे कोणते? नॉर्थ ईस्ट ट्रायबल एरियाज.
तर ईशान्य सरहद्द प्रांत, जनजातीय आणि आसाम यांच्या संबंधी जी समिती होती ती होती, त्याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई. बारडोलोई या सरनेमवरनं सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा की ईशान्य भारतातले होते ते, गोपीनाथ बारडोलोई. आणि चौथा सब्जेक्ट कोणता होता हा? अपवर्जित क्षेत्र म्हणजे एक्सक्लुडेड एरियाज. तर त्यांच्याशी संबंधित जी होती अपवर्जित आणि आंशिक अपवर्जित म्हणजे एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड, यांचे अध्यक्ष होते E.V. ठक्कर. ओके, या 4 उपसमित्या होत्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी समिती होती ती होती मसुदा समिती. तिला इंग्लिशमध्ये नाव होतं ड्राफ्टिंग कमिटी. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळी काय होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यावेळी ऑलरेडी घटना समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 1, 2, 3, 4 समित्यांचे अध्यक्ष होते. कोणती कोणती? एक, रूल्स ऑफ प्रोसिजर म्हणजे कार्यपद्धती विषयक नियम समिती, की बाबा घटना समितीचं जे कार्य चालणार आहे त्या कार्याच्या संबंधित काय नियम असले पाहिजेत, कशी घटना समिती चालेल वगैरे वगैरे याच्याशी संबंधित समिती होती. आणि ऑब्व्हियसली ते स्वतः अध्यक्ष असल्यामुळे त्यांनाच घटना समितीचं कार्य चालवायचं होतं, राईट. आणि त्याच्यामुळे ते कार्यपद्धती संबंधी नियमांसाठीची समिती होती, तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादच होते. त्याच्यानंतर स्टिअरिंग कमिटी, हिला सुकाणू समिती किंवा संचलन समिती म्हणतात. म्हणजे बेसिकली स्टिअरिंग कमिटी म्हणजे काय? स्टिअरिंग म्हणजे काय? गाडीला दिशा देणारं आपलं स्टिअरिंग असतं, बरोबर. ही गाडी या दिशेने जाईल का, या दिशेने जाईल का, सरळ जाईल वगैरे वगैरे. तर सुकाणू समिती म्हणजे काय की बेसिकली जे काम एखाद्या कमिटीला दिलेलं आहे त्या कमिटीचं काम बरोबर पुढे नेण्यासाठी कार्य करणारी समिती. अर्थात डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष म्हणून घटना समितीला पुढे नेणं, तिचं कार्य पुढे नेणं ही राजेंद्र प्रसाद यांचीच जबाबदारी होती. आणि त्याच्यामुळे ही सुकाणू समिती होती, तिचे पण अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती, ॲडहॉक कमिटी. ॲडहॉक कमिटी म्हणजे काय? ॲडहॉक याचा अर्थ असतो तदर्थ म्हणजे तात्पुरतं. एखादी कुठली तरी एक गरज निर्माण झाली म्हणून त्या गरजेपुरतं काहीतरी जे तयार केलं जातं त्याला ॲडहॉक म्हणतात. ओके, तात्पुरतं. ओके, काहीतरी गरज निर्माण झाली ती गरज पूर्ण करण्यासाठी. तर राष्ट्रीय ध्वज ठरवायचा ही तात्पुरती गरज होती. ओके, ध्वज एकदाचा फायनल झाला का विषय संपला. तर ती राष्ट्रीय ध्वजासाठी जी तदर्थ समिती होती तिचे पण अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि वित्त व कर्मचारी समिती, याला इंग्लिशमध्ये फायनान्स अँड स्टाफ कमिटी. ओके, वित्त आणि कर्मचारी. पुन्हा घटना समितीचं कामकाज करणं, चालवणं, त्याच्यामधले खर्च, जमा खर्च वगैरेचे हिशोब सगळे ठेवणे आणि त्याच्यानंतर त्या घटना समितीसाठी जे कर्मचारी वगैरे होते ते सगळं बघणं वगैरे हे अध्यक्ष या नात्याने पुन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचीच जबाबदारी होती. आणि म्हणून ही जी वित्त आणि कर्मचारी समिती होती याचे सुद्धा अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर घटना समितीच्या कार्यविषयक समिती, तिचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर. घटना समितीचे कार्य, फंक्शन्स, कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की G.V. मावळणकर हे नंतर सभापती पण झाले होते भारताच्या संसदेचे, राईट. ओके. नंतर कार्यसंचालन संबंधी समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस, K.M. मुंशी. पट्टाभी सीतारामय्या हे 2 समित्यांचे अध्यक्ष होते. एक हाऊस कमिटी म्हणजे आवास समिती आणि चीफ कमिशनरांच्या प्रांतविषयक समिती. पट्टाभी सीतारामय्या. प्रत्ययपत्र संबंधी म्हणजे क्रेडेन्शियल्स कमिटी, तुम्हाला आठवत असेल 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा पहिलं अधिवेशन भरलं घटना समितीचं, तर पहिल्या दिवशी फक्त काय काम झालं होतं? तात्पुरते अध्यक्ष निवडणे, सच्चिदानंद सिन्हा, आणि सगळ्या मेंबर्सने आपले क्रेडेन्शियल्स म्हणजे मी कोण आहे, मीच तो आहे का वगैरे वगैरे हे याची कागदपत्र देणं. तर त्याच्याशी जी संबंधित समिती होती तिचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. प्रेस गॅलरी म्हणजे जे पत्रकार वगैरे मीडिया असतो, प्रसारमाध्यमं, त्यांच्याशी संबंधित समिती, तिचे अध्यक्ष होता उषानाथ सेन. भाषाधारित प्रांत आयोग,
तुम्ही जर पुढे वाचाल, ज्यावेळी आपण भाषिक पुनर्रचना, भाषेवर आधारित राज्यांची पुनर्रचना झाली होती, आपल्याला माहित आहे, आणि ती कशाच्या आधारावर झाली होती, याच धर समितीच्या रिपोर्टच्या आधारे. तर ही भाषाधारित प्रांत आयोग जो होता याचे अध्यक्ष होते S.K. धर. आणि एक लक्षात ठेवायचं की हे प्रत्यक्षात घटना समितीचे सदस्य नव्हते, पण तरी सुद्धा त्यांचा एक्सपर्टाईजच्या अनुषंगाने त्यांना या भाषाधारित प्रांत रचनेच्या समितीचे अध्यक्ष केलं, कमिटी आयोगाचा. कोण? S.K. धर. ही वॉज नॉट द मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. नंतर संघीय घटनेतील आर्थिक तरतुदी संबंधी तज्ञ आयोग, एक्सपर्ट कमिटी ऑन फायनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ युनियन कॉन्स्टिट्यूशन. फायनान्स संबंधी, वित्त विषयक ज्या प्रोव्हिजन्स असायला पाहिजेत त्यांच्याशी संबंधित ही संघीय घटनेतील आर्थिक तरतुदी संबंधी तज्ञ आयोग. हा पण आयोग होता बघा, हा पण आयोग होता. याचे जे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार. नलिनी रंजन सरकार हे दोन लक्षात ठेवा, कारण हे दोन्ही जण घटना समितीचे सदस्य नव्हते. दे वर नॉट द मेंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. नलिनी रंजन सरकार, शी वॉज ऑल्सो नॉट मेंबर ऑफ द. अजून एक तिसरा, दोन होत्या या सर्वोच्च न्यायालय विषयक तदर्थ समिती, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित ॲडहॉक कमिटी, आणि नागरिकत्व संबंधी ॲडहॉक तदर्थ समिती. सर्वोच्च न्यायालय आणि नागरिकत्व दोन गोष्टी लक्षात ठेवा. यांचे अध्यक्ष होते श्री वरदाचारी, आणि हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. म्हणजे या कमिटीज मधल्या 3 कमिटीज किंवा 2 आयोग आणि 1 कमिटीज असे होत्या की ज्यांचे अध्यक्ष हे घटना समितीचे सदस्य नव्हते. ओके, राईट. आता मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला मागच्या पेजवर म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची जी समिती, सगळ्याच समित्यांचं काम महत्त्वाचंच होतं, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त काम आणि महत्त्वाचं काम जे होतं ते होतं मसुदा समितीचं. ओके, ड्राफ्टिंग कमिटी. मसुदा समितीची जी स्थापना झाली होती ती 29 ऑगस्ट 1947. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर 14 दिवसांनी, असं काहीतरी लक्षात ठेवा, ही तारीख महत्त्वाची आहे. 29 ऑगस्ट 1947 घटना समितीतल्या मसुदा समितीची स्थापना. ओके, ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, अधिक 14 बरोबर 29 ऑगस्ट. याच्यामध्ये एकूण मेंबर्स होते 7. हे पण पाठच पाहिजे. मसुदा समितीमध्ये एकूण मेंबर्स होते 7. पाठ असण्याला पर्याय नाही, आपल्या ब्रेनवर प्रिंट करायचं आहे. कोणते 7 मेंबर्स होते? पहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे स्वतः अध्यक्षच होते. N. गोपाल स्वामी अय्यंगार, माझ्या मागे म्हणा तुम्ही, N. गोपाल स्वामी अय्यंगार. तिसरे मोहम्मद सादुल्ला, म्हणा माझ्या मागे, मोहम्मद सादुल्ला. तिसरे चौथे अलादी कृष्ण स्वामी अय्यर, म्हणा माझ्या मागे, अलादी कृष्ण स्वामी अय्यर. K.M. मुंशी, म्हणा K.M. मुंशी. आता B.L. मित्तर हे होते, पण या B.L. मित्तरांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर N. माधव राव हे त्यांच्या जागेवर आले. ओके, सो B.L. मित्तर हे होते, पण त्यांनी राजीनामा दिला. कशामुळे? प्रकृती अस्वास्थ्यामुळे. आणि त्यांच्या जागेवर कोणाची नेमणूक झाली? N. माधव राव. ओके, त्यानंतर डॉक्टर D.P. खैतान हे होते, जसे मित्तर होते, पण त्यांनी राजीनामा दिला. डॉक्टर D.P. खैतान होते, पण 1948 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोणाचा? D.P. खैतानांचा. आणि मग त्यांच्या जागेवर T.T. कृष्णम्माचारी यांची नेमणूक झाली. त्याच्यामुळे फायनल जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झाली त्यावेळीची जर आपण ड्राफ्टिंग कमिटी घेतली, मसुदा समिती घेतली, तर तिचे मेंबर्स कोण कोण येतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, N. गोपाल स्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, K.M. मुंशी, N. माधवराव आणि T.T. कृष्णम्माचारी. ओके, पण B.L. मित्तर आणि D.P. खैतान हे सुद्धा होते,
काही काळापुरते. ओके, एवढं लक्षात ठेवा. याच्यावर काही ट्विस्टेड प्रश्न विचारला तर हे फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, राईट. हे बघा, जी मसुदा समिती होती, मसुदा समितीच्या मेंबर्सचा एक फोटो आहे. आता जे टी कृष्णमाचारी होते, जे खैतानांच्या जागेवर आले होते, यांचं एक घटना समितीचे जे ओरिजिनल प्रोसिडिंग्स आहेत ना, कधीतरी वाचा, फार मजा येते ते वाचायला. तेव्हा हे पण कळतं की तिथे जे डिबेट्स व्हायचे त्यावेळी, डिबेट्स, भाषणं वगैरे, ते इतके उच्च दर्जाचे असायचे, इतकी सुंदर लँग्वेज, अभ्यास. त्या मानाने जर आत्ता आपण सार्वजनिक जीवनातली भाषा बघितली तर ॲक्च्युली वाईट वाटतं की या बाबतीत आपला देश कुठून कुठपर्यंत आला. त्यावेळचे ओरिजिनल डिबेट्स अवेलेबल आहेत. तुम्ही इंटरनेटवर जा, ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स असं टाका, तुम्हाला सगळे डिबेट्स मिळतील. ॲक्च्युली वर्ड टू वर्ड लिहिले जायचे, आताही लिहिले जातात आणि ते रेकॉर्डवर राहतात. तर टी कृष्णमाचार्यांनी त्यावेळी घटना समितीमध्ये मेन्शन केलेलं एक आहे, त्या याच्यामध्ये मिस्टर प्रेसिडेंट सर, म्हणजे अध्यक्षांना उद्देशून नेहमी म्हणतात, बरोबर. एक ठिकाणी ते असं म्हणतात की 7 मेंबर्स तुम्ही नॉमिनेट केले होते या समितीमध्ये, मसुदा समितीमध्ये 7 होते, बरोबर. 1 हॅड रिझाइन्ड फ्रॉम द हाऊस अँड वॉज रिप्लेस्ड. एकाने राजीनामा दिला, त्याच्या जागेवर आम्हाला एक माणूस मिळाला. एकाचा मृत्यू झाला पण त्याच्या जागेवर कोणी मिळालं नाही. एक जे होते ते अमेरिकेत होते आणि त्याच्यामुळे ते कधी आले नाही, त्यांच्या जागेवर कोणी आलं नाही. अजून एक होते ते स्टेट अफेअर्स म्हणजे राज्यविषयक कामामध्ये बिझी होते आणि त्यामुळे ते पण येऊ शकत नव्हते. 1 or 2 people were far away from दिल्ली आणि त्याच्यामुळे, आणि स्वतः त्यांची तब्येत पण चांगली असायची नाही आणि ते दिल्लीपासून दूर होते, त्यामुळे त्यांनी पण फारसं काही मसुदा समितीमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन करू शकले नाहीत. आणि त्याच्यामुळे सो इट हॅपन्ड अल्टिमेटली दॅट द बर्डन ऑफ ड्राफ्टिंग दिस कॉन्स्टिट्यूशन फेल ऑन डॉक्टर आंबेडकर. आणि याच्यामुळे हा जो सगळा भार होता मसुदा समितीचा, हा सगळा एकट्या डॉक्टर आंबेडकरांवरच पडला. आणि मग तिथे त्यांनी हे केलं होतं की किती कष्टाने डॉक्टर आंबेडकर यांनी ही सगळी घटना एकट्याने, बऱ्यापैकी एकट्याने बनवली इन द सेन्स तिचा मसुदा तयार केला. त्याच्या पुढे डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आता एवढं कौतुक त्यांनी केल्यानंतर पण डॉक्टर आंबेडकर हे आपली जे मॅग्नॅनिमिटी आहे त्याच्याने म्हणतात की हे कन्क्लुडिंग स्पीच होतं त्यांचं 25 नोव्हेंबर 1949ला. 26 नोव्हेंबरला संपलं होतं कामकाज, घटना ॲक्सेप्ट हे झाली होती, स्वीकृत झाली होती ना. तर त्यांचं जे कॉन्क्लुडिंग शेवटचं म्हणजे स्पीच होतं, त्याच्यात ते काय म्हणाले, द क्रेडिट दॅट इज गिवन टू मी डज नॉट रिअली बिलॉंग टू मी, इट बिलॉंग्स पार्टली टू सर BN राव. हे जे तुम्ही सगळं मला क्रेडिट देतायत ना, हे सगळं माझं एकट्याचं नाही आहे. त्याच्यातला काही भाग जे BN राव म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल ॲडव्हायझर होते, वैधानिक सल्लागार होते घटना समितीचे, त्यांना जातं. हु प्रिपेअर्ड अ रफ ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फॉर कन्सिडरेशन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी, की ज्यांनी आमच्या या मसुदा समितीच्या विचारासाठी तो मसुदा आमच्या आधी कच्चा मसुदा आम्हाला तयार करून दिला, त्यांना क्रेडिट द्यायचं. तर अशा पद्धतीने सगळीच लोक मोठी होती, त्यांना व्हिजन होतं. आणि म्हणून आपण बऱ्याचदा असं कॉमेंट करून जातो ना की हे यांनी असं केलं, यांनी कसं केलं. काही काही महाभाग तर असे म्हणतात, तुम्हाला माहीत पण येते फिल्म इंडस्ट्रीमधले एक ॲक्ट्रेस की स्वातंत्र्य अलीकडे मिळालं वगैरे वगैरे. हे सगळं ज्यावेळी ओरिजिनल आपण वाचतो ना तेव्हा कळतं की हा देश किती स्ट्रगल करून स्वतंत्र झालेला आहे, किती स्ट्रगल करून, किती अभ्यासपूर्वक राज्यघटना बनवली गेलेली आहे आणि किती लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्या लोकांची उंची काय होती. आणि त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी व्हॉट्सॲप मेसेजेस येतात वगैरे, त्यांच्यावर जाऊ नका, डेप्थमध्ये अभ्यास करा, तर तटस्थ वृत्तीने बघा आणि तरच आपलं मत बनवा कोणाच्याही बाबतीत. कारण ज्या लोकांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, आपल्याला राज्यघटना दिली, त्यांच्याविषयी केवळ 2-4 व्हॉट्सॲप मेसेज बघून आपलं मत बनवणं, स्पेशली वाईट मत बनवणं, ही कृतज्ञता आहे. किमान आपण ही कृतज्ञता केली. मतमतांतर असू शकतं, डेफिनेटली आपण म्हणू शकतो की कदाचित याच्याऐवजी असं झालं असतं तर बरं झालं असतं,
पण त्यावेळची सिच्युएशन असते. आपण त्या काळात जर स्वतःला इमॅजिन केलं तर कदाचित आपणही तसेच डिसिजन घेतले असतात. तर मतांतरे मतभिन्नता असू शकते, परंतु सरळ सरळ कोणाला वाईट म्हणणं मागच्या लोकांना, की जे लोक आता त्यांची बाजू मांडायला नाहीत आपल्यासमोर, त्यांना वाईट म्हणणं इज नॉट जस्टिफाईड. आपण वाचन केलं पाहिजे, मूळ वाचन केलं पाहिजे, नुसते व्हॉट्सॲप मेसेजेसवर अवलंबून राहता कामा नये. एनिवे, थोडं विषयांतर झालं पण ते पण महत्त्वाचं आहे. एक ॲडिशनल पॉईंट आहे, या सगळ्या ज्या समित्या वगैरे काम करत होत्या, एक इनफॉर्मल समिती होती, तिने पण थोडंफार काम केलं होतं. ती जी इनफॉर्मल समिती होती ती काँग्रेसने तयार केलेली समिती होती, म्हणजे काँग्रेस पक्षाने. बघा, घटना समितीमध्ये पक्षाचा काही संबंध नव्हता, सगळ्या पक्षांचे मेंबर्स होते. घटना समिती ही एक स्टॅच्युटरी म्हणजे वैधानिक होती. ओके, 1947च्या कायद्याने तयार झालेली, कॅबिनेट मिशनच्या प्रपोजल्सवर आधारित वगैरे वगैरे. पण काँग्रेस ही पार्टी पण होती. तर काँग्रेस पार्टीने 8 जुलै 1946ला एक विशेषज्ञ समिती, एक्सपर्ट्स कमिटी नेमलेली होती. तिचे जे मेंबर्स होते, पंडित नेहरू, एम आसफ अली, के एम मुन्शी, एन गोपालस्वामी अय्यंगार, के टी शाह, डी आर गाडगीळ, हुमायूं कबीर आणि के संथानम. या सगळ्यांच्या PDF तुम्हाला मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक याचं हे असेल, टेलिग्राम चॅनलची लिंक असेल. ते टेलिग्राम लिंक जॉईन करा आणि तिथे रिक्वेस्ट टाका. ओके, तुम्हाला आम्ही शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी हे कामाला येईल. कारण प्रत्येक गोष्टी नोट्स काढणं शक्य नाही एवढ्या फास्ट. यू विल गेट दिस, डोंट वरी. ओके, याच्या व्यतिरिक्त कृष्णा कृपलानी म्हणून त्यांना सदस्य म्हणून आणि निमंत्रक म्हणून, कन्व्हेनर म्हणून स्वीकृत केलं गेलं होतं. 2 सिटिंग या कमिटीच्या झाल्या होत्या, जुलै 1946मध्ये आणि ऑगस्ट 1946मध्ये. आणि या कमिटीने मेजरली काय काम केलं होतं, की घटना समितीमध्ये अंगीकारण्याची प्रक्रिया किंवा कशा पद्धतीने घटना समितीचं कार्य केलं पाहिजे. आपण समितीत कोणत्या समितीमध्ये कोणते सदस्य असले पाहिजेत, उद्दिष्टांचा ठराव यांच्याविषयी चर्चा ते इनफॉर्मली काँग्रेसमध्ये या एक्सपर्ट कमिटीमध्ये व्हायचे. ते इनपुट्स सदस्यांना पण दिले जायचे. पण अर्थात हे सगळं अनौपचारिक होतं, याच्यामध्ये औपचारिक असं काही नव्हतं, बाइंडिंग काही नव्हतं या समितीचं. ओके, ही बाहेर पार्टीची समिती होती. अँड ग्रॅनविल ऑस्टिन नावाचे एक अमेरिकन एक्सपर्ट आहेत कॉन्स्टिट्यूशनल याचे, ते म्हणतात की इट वॉज द काँग्रेस एक्सपर्ट्स कमिटी दॅट सेट इंडिया ऑन द रोड टू हर प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी असं म्हटलं की ही जी काँग्रेसची एक्सपर्ट कमिटी होती, या कमिटीने फार मोठ्या प्रमाणावर घटना तयार करण्याच्या कामाला चालना दिली. एनिवेज, हे कोणी म्हटलंय? ग्रॅनविल ऑस्टिन, अमेरिकन वैधानिक एक्सपर्ट. ओके, हा एक छोटा टेबल बघू. हा टेबल पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करेल, पण एकदा बघून घ्या फक्त. आपल्याला माहित आहे की घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या? 15 महिला होत्या. त्या 15 महिला कोणत्या कोणत्या प्रांतात नव्हत्या, या प्रांत वाईज लावलेल्या आहेत मी, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं. आणि त्यांच्याविषयी काही विशेष असेल तर ते पण लिहिलेलं आहे. बघा, संयुक्त प्रांतामधून 1 2 3 4 5 महिला होत्या 15 पैकी. म्हणजे सगळ्यात जास्त संयुक्त प्रांतामधून होत्या. म्हणजे कुठले? युनायटेड प्रोव्हिन्स, आताचं UP वगैरे. कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित, बेगम एजाज रसूल, बेगम एजाज रसूल पर्यंत. ओके, या 5 संयुक्त प्रांतातल्या. मद्रासमधनं त्यानंतर होत्या 3, अम्मू स्वामीनाथन, दक्षयानी वेलायुधन आणि जी दुर्गाबाई. पश्चिम बंगालमधनं 2, लीला रॉय, रेणुका रे. त्रावणकोर कोचीनमधनं ॲनी मॅस्कॅरिन. हंसा मेहता बॉम्बेवरनं, हे पण लक्षात ठेवा, बॉम्बे, हंसा मेहता. मालती चौधरी ओरिसामधनं. मध्य प्रांत आणि बेरारमधनं राजकुमार. मध्य प्रांत आणि बेरार म्हणजे काय? CP, सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार, CP अँड बेरार. सरोजिनी नायडू या होत्या बिहारवरनं. मॅक्सिमम काँग्रेसच्या होत्या. 1 मुस्लिम लीगच्या होत्या, बेगम एजाज रसूल. तर नावावरनं तुमच्या लक्षातच येऊन जाईल. ओके, 1 इंडिपेंडंट होत्या, ॲनी मॅस्करिन.
ओके, बाकी जवळजवळ सगळ्या काँग्रेसच्या होत्या. नाव यांच्याविषयीचे काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. विजयालक्ष्मी पंडित ज्या होत्या या फर्स्ट वुमन अँबॅसेडर होत्या रशियामध्ये. USSR त्यावेळी म्हणायचे, रशियाला USSR म्हणायचे. तर विजयालक्ष्मी पंडित या भारताच्या पहिला महिला अँबॅसेडर होत्या आणि कुठल्या देशात होत्या त्या? USSR म्हणजे रशिया. ज्या बेगम एजाज रसूल होत्या या मुस्लिम लीगच्या होत्या आणि ओनली मुस्लिम वुमन इन द असेंब्ली या एकमेव मुस्लिम महिला होत्या घटना समितीमध्ये. दक्षयानी वेलायुधान या पहिल्या SC म्हणजे शेड्यूल्ड कास्टच्या म्हणजे अनुसूचित जातीच्या पहिल्या ग्रॅज्युएट महिला होत्या आणि त्या पहिल्या आणि एकमेव अनुसूचित जातीच्या महिला होत्या की ज्यांची ज्यांची निवड घटना समितीमध्ये झाली होती. ओके. राजकुमारी अमृत कौर ज्या मध्य प्रांतातून आल्या होत्या या स्वतंत्र भारताच्या कॅबिनेट मधल्या पहिल्या महिला कॅबिनेट मिनिस्टर होत्या, लक्षात ठेवा. आणि त्यांच्याकडे हेल्थ मिनिस्ट्री होती म्हणजे आरोग्य खातं होतं. त्यांनी काय फाउंड केलं म्हणजे काय कशाची स्थापना केली? इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड वेलफेअर आणि एम्स जे आहे ना, तुम्हाला माहित आहे एम्स वेगवेगळ्या ठिकाणी आहे, मेन दिल्लीला आहे ते. तर एम्स स्थापन केली. ओके. तर या काही महिलांचे विशेष अचिव्हमेंट्स लक्षात ठेवा. ज्या 296 सीट्स होत्या, आपल्याला माहित आहे ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये किती होते? 389 सीट्स होत्या. त्याच्यापैकी 296 या ब्रिटिश प्रांतातून आणि 93 या यांच्याकडनं असणार होत्या संस्थानांच्या, बरोबर. तर या ज्या 296 होत्या यांची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये काँग्रेसचे होते 208. ॲक्च्युली एक ठिकाणी हे आधी बघितलं आपण, पण लक्षात ठेवा आता कन्क्लुडिंग रिमार्क्स आहेत आपले. काँग्रेसचे 208 होते, मुस्लिम लीगचे 73 होते आणि बाकी बघा स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडंट उमेदवार कुठल्याही पार्टीकडनं न उभे राहता स्वतंत्रपणे उभे राहिलेले आणि निवडून आले ते 8 होते. उरलेल्या सगळ्या पार्ट्यांचे एक होते. कोणत्या पार्ट्या होत्या त्या? युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट पार्टी, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, बिगर काँग्रेस म्हणजे काँग्रेसेतर लोकांची शीख पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी. ओके. ते या पद्धतीने होते. हे पण लक्षात ठेवा. हे पण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. हा डेटा आहे, हा एका ठिकाणावरून घेतला आहे आपण, पण हा कितपत रिलायबल आहे आय डाऊट. पण तरी बघूयात की 296 पैकी हिंदू 163 होते, म्हणजे जवळपास 55%. मुस्लिम 80 होते. शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती 31, इंडियन ख्रिश्चन भारतीय ख्रिश्चन 6, मागासलेल्या जमाती 6, शीख 4, अँग्लो इंडियन 3 आणि पारसी 3. आता याच्यातले काही हिंदू असू शकतात, याच्यातले काही हिंदू असू शकतात. त्याच्यामुळे हा एवढा रिलायबल डाटा नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा की हिंदू मॅक्सिमम होते आणि 2 नंबर मुस्लिम होते. तर हिंदू सर्वाधिक असले तरी सुद्धा घटना समितीमध्ये ख्रिश्चन पण होते, पारशी पण होते, शीख पण होते, मुस्लिम पण होते. उदाहरणार्थ फ्रँक अँथनी ख्रिश्चन, मीनू मसानी, जी गुरमुख सिंग शीख, मौलाना अबुल कलाम आझाद हे मुस्लिम, मीनू मसानी पारसी. असं पुरुषांची संख्या सर्वाधिक होती आपल्याला माहिती आहे. स्त्रिया किती होतं? फक्त 15. वी नो. दलित सदस्य कोण कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, S नागप्पा, दक्षयानी वेलायुधा आणि या एकमेव दलित महिला होत्या दक्षयानी वेलायुधा. ओके. हे जे सगळे 296 होते याच्यातले जवळपास 80% हे काँग्रेसच्या तिकिटावरनच निवडून आलेले होते, कारण काँग्रेसच त्यावेळी मोठा पक्ष होता. ओके. पण तरी सुद्धा जे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले होते त्याच्यामध्ये काँग्रेस कसा होता? एक सर्वसमावेशक पक्ष होता की त्याच्यामध्ये समाजवादी विचारसरणी पण होते, थोडे डावीकडे झुकणारे पण होते, थोडे उजवीकडे झुकणारे पण होते, कोणी मध्यमार्गवाले पण होते, सगळ्या प्रकारचे होते. थोडेसे काही लिबरल म्हणजे उदारमतवादी पण होते.
त्याच्यामुळे काँग्रेस ही सर्वसमावेशक पार्टी होती, सर्वसमावेशक संघटना होती. त्याच्यामुळे जरी 80% काँग्रेसचे असले तरी सर्व विचारधारांची ती प्रतिनिधित्व करत होती. आणि बाकीच्या पार्ट्यांचं पण मिळून जर घेतलं तर संपूर्ण घटना समिती ही अतिशय वैविध्यपूर्ण विचारसरणींनी भरलेली होती. उदाहरणार्थ के.टी. शाह हे समाजवादी होते किंवा थोडेसे डाव्या विचारसरणीचे होते. श्यामाप्रसाद मुखर्जी हे थोडेसे उजव्या विचारसरणीचे आपण म्हणू शकतो, की जे प्रेसिडेंट ऑफ हिंदू महासभा होते, हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ठाकूरदास भार्गव, के.एम. मुन्शी हे पण त्याच याच्यातले होते. काही लिबरल्स म्हणजे उदारमतवादी होते, मिनू मसानी. थोडक्यात काय की सगळ्या प्रकारच्या विचारसरणींचा त्या याच्यात समावेश होता. आता आपण काही महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत. हे इम्पॉर्टंट आहेत, छोटे छोटे फॅक्ट्स आहेत, ते गॅदर केले आहेत मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार किंवा फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लक्षात पण ठेवा. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली, आपल्याला माहित आहे. या 26 जानेवारी 1950चा राज्यघटनेमध्ये जो उल्लेख आहे तो असा आहे, डेट ऑफ इट्स कॉमेन्समेंट. ओके, डेट ऑफ कॉमेन्समेंट असा उल्लेख आहे. कशाचा? 26 जानेवारी 1950, की या दिवशी राज्यघटना अस्तित्वात येते, राज्यघटनेची सुरुवात होते. ओके, आणि याला आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस म्हणजे रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो, राईट. ओके, जी आपली घटना समिती होती, घटना समितीचं जे सिम्बॉल किंवा सील होतं त्याच्यामध्ये हत्ती होता बघा. ओके, हत्तीचा जो पुढचा भाग आहे, तोंडाचा तो भाग आहे, आणि मागे भारताचा नकाशा, हिंदुस्थानचा नकाशा. ओके, सो हत्ती. घटना समितीचे सचिव होते H.V.R. अय्यंगार. लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष बघितले, परमनंट अध्यक्ष बघितले, उपाध्यक्ष बघितले, वैधानिक सल्लागार बघितले B.N. राव. हे एक लक्षात ठेवा की सचिव जे होते ते होते H.V.R. अय्यंगार. ज्यावेळी घटना समिती पहिल्यांदा बसली, कधी बसली? 9 डिसेंबर 1946 रोजी. त्यावेळी सचिंद्रनाथ सिन्हा यांना तात्पुरता अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जशी त्यांची निवड झाली, त्यांनी पहिल्यांदा 3 देशांकडनं अभिनंदनाचे मेसेजेस आलेले होते घटना समितीमध्ये, ते त्यांनी वाचून दाखवले. ते 3 देश कोणते होते? ते 3 देश होते अमेरिका, चीन आणि रशिया. या 3 देशांकडनं. बघा, ते जे ओरिजिनल डिबेट आहे ना, ओरिजिनल प्रोसिडिंग मी वाचलेली आहे, त्यात असा उल्लेख येतो, द चेअरमन म्हणजे डॉक्टर सचिदानंद सिन्हा, सचिंद्रनाथ नाही, ते म्हणतात, ऑनरेबल मेंबर्स, आय शॅल रीड आउट टू यू धिस मॉर्निंग 3 messages which have been received by me from responsible state officials of America, China and the government of Australia. की मी तुम्हाला या 3 देशांकडनं आलेले संदेश वाचून दाखवतो. सो अमेरिका, रशिया आणि चायना, 3 देशांकडनं संदेश आले होते. ओके, आता हे जे सच्चिदानंद सिन्हा होते, आता तेच प्रोसिडिंग ज्यावेळी मी वाचत होतो त्यावेळी त्याच्यात असं लिहिलेलं आहे, सच्चिदानंद सिन्हा एनिवे हे सगळ्यात वयस्कर होते. तर सच्चिदानंद सिन्हा असं म्हणतात की मी साधारणतः दुपारनंतर म्हणजे लंच ब्रेक नंतर काम करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे सगळ्या मेंबर्सच्या परवानगीने मला एक डेप्युटी चेअरमन कोणीतरी द्यावा, आणि मी फ्रँक अँथनी यांचं नाव सुचवतो, आणि त्याला समितीने स्वीकार केला. सो पहिल्या बैठकीमध्ये सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते चेअरमन म्हणून निवडले गेले होते, आणि त्यांच्या विनंतीवरून फ्रँक अँथनी यांना तात्पुरतं डेप्युटी चेअरमन म्हणजे उपाध्यक्ष म्हणून नेमलं गेलं होतं. ओके, सो तात्पुरते चेअरमन सच्चिदानंद सिन्हा, तात्पुरते व्हाईस चेअरमन डेप्युटी चेअरमन फ्रँक अँथनी, कायमचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कायमचे उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी. ओके, हे बघा त्यांनी लिहिलं होतं की वर्क, ते जे प्रोसिडिंग आहे ना त्यात ते म्हणतात सच्चिदानंद सिन्हा, आय हॅव नॉट बीन एबल टू डू एनी वर्क इन द आफ्टरनून्स अँड आय डू नॉट प्रपोज टू सिट आफ्टर द लंच रेसेस.
I propose to request the House to give me the assistance of Deputy Chairman and I propose that Mr. Frank Anthony be nominated by you. After a pause, declare the motion carried. म्हणजे इथे पॉज घेतलेला असतो ना, तो सुद्धा रेकॉर्ड होतो प्रोसिडिंग्समध्ये. ओके, राईट. आता 16 जुलै 1948 रोजी H.C. मुखर्जी यांच्यासोबत कृष्णमाचारी यांना देखील उपाध्यक्ष करण्यात आलं होतं. ओके, म्हणजे अल्टिमेटली फायनली जे परमनंट होते राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि 11 डिसेंबर 1946 रोजी एक उपाध्यक्ष नेमले गेले होते H.C. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी. आणि 16 जुलै 1948 मध्ये जवळपास 2 वर्षांनी कृष्णमाचारी यांना पण उपाध्यक्ष म्हणून नेमलं गेलं होतं. सो फायनली जेव्हा कन्क्लूड होत होती घटना त्यावेळी 2 उपाध्यक्ष होते, हरेंद्र कुमार मुखर्जी आणि कृष्णमाचारी. ओके, हे पण लक्षात ठेवा. राईट. आता जी राज्यघटना तयार झाली तिचे जे चीफ ड्राफ्ट्समन होते, ड्राफ्टिंग कोण करत होतं? B.N. राव. आणि जे ड्राफ्ट लिहून घेण्याचं ड्राफ्टचे जे ड्राफ्ट्समन होते ते होते S.N. मुखर्जी. ओके, लक्षात ठेवा. इंग्लिशमधला वर्ड लक्षात ठेवा, मराठीमध्ये या ड्राफ्ट्समनला काय म्हणतील याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे चीफ ड्राफ्ट्समन इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. चीफ ड्राफ्ट्समन कोण होते असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर राहील S.N. मुखर्जी. ओके, S.N. मुखर्जी. H.C. मुखर्जी उपाध्यक्ष होत्या. S.N. H.C. मध्ये फरक आहे, कन्फ्युजन करू नका. ओके. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे कॅलिग्राफर होते. इथे जर बघितलं तुम्ही सुंदर कॅलिग्राफी मध्ये सगळी, तुम्ही गुगल करा ओरिजिनल पेजेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि बघा ती कॅलिग्राफी. असा फॉन्ट कॉम्प्युटरवर सुद्धा टाईप होणार नाही, इतकी सुंदर कॅलिग्राफी आहे. ती कोणाची होती? प्रेम बिहारी नारायण रायजादा. ओके, ही यांनी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन पूर्ण हँड रिटन हाताने लिहिलेली आहे फ्लोईंग इटॅलिक स्टाईलमध्ये. कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा. आणि जे ओरिजिनल वर्जन आहे त्याचं सुशोभीकरण आणि सजावट जी आहे, हे बघा, हे आजूबाजूला तुम्हाला दिसते ही डिझाईन वगैरे आणि प्रत्येक पानावर अशी डिझाईन आहे. ओके, तर ती शांतिनिकेतनचे आर्टिस्ट होते नंदलाल बोस आणि ब्योहार राम मनोहर सिन्हा यांनी केलेली आहे. आणि म्हणून इथे बघा, हे जे पहिलं पेज आहे ना, इथे राम असं लिहिलेलं आहे ते, आणि इथे काय लिहिलं बघा, अलंकरण करता ब्योहार राम मनोहर सिन्हा के संक्षिप्त हस्ताक्षर राम लिहिले त्यांनी या डिझाईनचं. तर जे डिझाईन आहे ते शांतिनिकेतनचे आर्टिस्ट नंदलाल बोस आणि ब्योहार राम मनोहर सिन्हा यांनी केलंय. ही प्रिएम्बल आहे, सरनामा आहे. सरनामाच्या पेजचं जे केलेलं आहे ते ब्योहार राम मनोहर सिन्हांनी केलंय आणि त्याची अशी राम म्हणून त्यांची सही आहे. हे बघा, सरनामाची जी कॅलिग्राफी आणि सजावट आहे ना, हा सरनामा आहे बघा, त्याची जी सजावट केलेली आहे ती कॅलिग्राफी जी आहे ती प्रेम बिहारी नारायण रायजादा म्हणजे लिहिलेलं हे मधलं. ओके, आणि जी सजावट आणि सुशोभीकरण आहे ते ब्योहार राम मनोहर सिन्हा, जे मी आता तुम्हाला दाखवलं राम. ओके, याची जी हिंदी आवृत्ती होती, ओके, तर हिंदी आवृत्तीची जी कॅलिग्राफी होती ती वसंत कृष्ण वैद्य यांनी केलेली आहे. काय? कॅलिग्राफी म्हणजे लिखाण. आणि सजावट आणि सुशोभीकरण आहे ते नंदलाल बोस यांनी केलंय हिंदीचं. इंग्लिशवालं सजावट आणि सुशोभीकरण केलेलं आहे कोणी? आपण इकडे बघितलं नंदलाल बोस आणि ब्योहार राम मनोहर सिन्हा. हिंदीचं पण नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. ओके, ठीक आहे, राईट. आता मूळ राज्यघटनेमध्ये हिंदी भाषेतल्या घटनेविषयी तरतूद नाही किंवा हिंदीत ही पब्लिश व्हावी वगैरे अशी कुठली मूळ राज्यघटनेत तरतूद नाही. ती नंतर आणण्यात आली 58वी घटना दुरुस्ती 1987. त्याच्यात नवीन कलम टाकण्यात आला एक 394A 394A 1987 58वी घटना दुरुस्ती. याच्यात हिंदीत पब्लिश
करण्यासंबंधी, राज्यघटना हिंदीत पब्लिश करण्यासंबंधी तरतूद टाकण्यात आली. ओके, ही राज्यघटना जी पहिल्यांदा ही छापली गेली, तयार केली गेली, ती कुठे केली गेली तर उत्तरांचल मधल्या डेहराडून येथे सर्वे ऑफ इंडियाच्या प्रेसमध्ये. आणि याचा जो फोटो लिथोग्राफी झालेली आहे ती पण सर्वे ऑफ इंडियाने केलेली आहे. कुठे? डेहराडून, उत्तरांचल आणि सर्वे ऑफ इंडिया या शासनाच्या डिपार्टमेंटद्वारे. ओके, आता या ज्या ओरिजिनल कॉपीज आहेत, ओके, ओरिजिनल कॉपीज ज्या आहेत या कुठे ठेवलेल्या आहेत तर या ठेवलेल्या आहेत एक स्पेशल हेलियमचं कंटेनर आहे. हेलियमची केस आहे बघा, ही ॲक्च्युअल चित्र आहे. आणि पार्लमेंट जी म्हणजे संसदेची जी लायब्ररी आहे, संसदेच्या लायब्ररीत ठेवलेलं आहे. राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधानांचं निवासस्थान किंवा कुठेही नाही, कुठे ठेवलेली ही पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये हेलियम वायूने भरलेल्या एका केसमध्ये ठेवलेलं. हेलियम वायू कशासाठी? तो निष्क्रिय वायू असतो, त्यामुळे त्याच्यात ते सेफ राहतात, कशाची रिॲक्शन होत नाही त्याच्यावर. ओके, राईट. ज्या सह्या केल्या होत्या 284 जणांनी सह्या केल्या होत्या आपल्याला माहित आहे, त्याच्यातल्या 46 जणांनी हिंदीमध्ये सह्या केल्या होत्या. जस्ट असंच लक्षात ठेवा, हा पण काही ऑथेंटिक सोर्स नाही आहे, पण आहे बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे की 46 जणांनी हिंदीमध्ये सह्या केल्या आणि त्याच्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा पण समावेश आहे, त्यांनी पण हिंदीमध्ये सही केली होती. ओके, घटना समितीचा एकूण अंदाजित खर्च होता सुमारे 64 लाख रुपये. ओके, 64 लाख. जी घटना ओरिजिनल आहे ती 22 इंच बाय 16 इंच आहे. असंच आहे, पाठ करायची गरज नाही. राहिलं लक्षात तर राहू द्या, नाही लक्षात राहिलं तर काही हरकत नाही. 22 बाय 16 इंच एवढं लक्षात ठेवा. पार्चमेंटच्या शीट्सवर लिहिलेली आहे. 251 पेजेस आहेत तिच्यात ओरिजिनलमध्ये आणि 4.25 किलो वजन आहे तिचं. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. त्यांचं एकच नॉमिनेशन होतं, बरोबर. तर तो जो प्रस्ताव मांडला होता तो मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणि त्याला अनुमोदन दिलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. ॲक्च्युली सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस सगळ्यांचं ध्येय एकच होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. आपण आता जे म्हणतो ना की सुभाषचंद्र बोस आणि गांधीजींचं काही भांडण होतं वगैरे, असं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी शिकवते आपल्याला, असं काही नव्हतं. किंबहुना सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली तर त्याच्यातल्या एका तुकडीचं नाव गांधीजींच्या नावाने होतं. आणि आपण आता व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतनं काय शिकतो? असं शिकतो की जसं काही महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये दुश्मनी होती, असं काही नाही. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी होती, पण सगळ्यांना एकमेकांबद्दल रिस्पेक्ट होता. जसे मंदिरामध्ये जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, एखादा पूर्वेला असतो, पश्चिमेला असतो, दक्षिणेला असतो, उत्तरेला असतो, तसे स्वातंत्र्याकडे जाणारे मार्ग वेगवेगळे होते. त्या सगळ्यांचं एकमेकांमध्ये व्यवस्थित पटायचं. ओके, त्यामुळे त्यांच्यावरनं आपण भांडून काही उपयोग नाही. त्या बिचारांनी एकत्र राहून मतभिन्नता असताना सुद्धा एकमेकाला सपोर्ट करून स्वातंत्र्य मिळवून दिलं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप मेसेजच्या आधारे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या डिग्रीच्या आधारे आपण त्यांच्या नावाने भांडणं हे काही योग्य नव्हे. ओरिजिनल वाचा, तुम्हाला तर कळेल. त्यांच्यातला पत्रव्यवहार वगैरे वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ते फार महान लोक होते, त्यांच्यात काही भांडणं नव्हती. आपण त्यांच्यावरनं भांडणं करण्यात काही अर्थ नाही. एनिवेज, जनगण मन आणि वंदे मातरम, तुम्हाला मी सांगितलं होतं की जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं आणि त्याच्याबद्दल आणि वंदे मातरमबद्दल असं म्हटलं की वंदे मातरम या गीताने सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा जनगण मन एवढाच दर्जा राहील. तर ते असं लिहिले बघा, द कंपोजिशन कन्सिस्टिंग ऑफ द वर्ड्स अँड म्युझिक नोन ॲज जनगण मन इज द नॅशनल अँथेम ऑफ इंडिया अँड द सॉन्ग वंदे मातरम विच हॅज प्लेड अ हिस्टॉरिक पार्ट इन द स्ट्रगल ऑफ इंडियन फ्रीडम shall be honored equally with जनगण मन and shall have equal status. की त्याचा जनगण मन एवढाच सन्मान होईल आणि त्याचा दर्जाही तेवढाच राहील. ओके, असा उल्लेख आहे ओरिजिनल घटना समितीच्या डिबेटमध्ये. ओके, कॉमनवेल्थ मेंबरशिप हा एक लक्षात ठेवा. 16 मे 1949 रोजी, लक्षात ठेवा, ही तारीख लक्षात ठेवा. 16 मे 1949 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक प्रस्ताव मांडला की कॉमनवेल्थ म्हणजे काय? पूर्वी जे ब्रिटिशांच्या
वसाहतवादाने म्हणजे ज्या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या अशा देशांचं मिळून एक सॉर्ट ऑफ लूज असोसिएशन होतं की कॉमनवेल्थ. त्यांच्यातला एक कॉमन धागा होता की ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावर वगैरे वगैरे. तर सुरुवातीला काय होतं की कॉमनवेल्थमध्ये आपण राहावं का नाही राहावं हा प्रश्न होता. पण 16 मे 1949 रोजी पंडित नेहरूंनी असा प्रस्ताव मांडला की आपण कॉमनवेल्थचं सभासद व्हावं. याला काही लोकांनी विरोध केला, काही लोकांनी सपोर्ट केला. विरोध करणाऱ्यांनी काय विरोध केला की बाबा कॉमनवेल्थ म्हणजे ब्रिटिशांचं राज्य ज्या ज्या राष्ट्रांवर होतं ते राष्ट्र त्या कॉमनवेल्थमध्ये राहणं म्हणजे आपला अपमान आहे, किंवा अपमान पण नाही म्हणजे पुन्हा गुलामीसारखं होईल वगैरे. पण पंडित नेहरूंचा जे थिंकिंग होतं ते वेगळं होतं. पंडित नेहरूंना असं वाटत होतं की बाबा आता झालं, आता स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे बरोबर, पण कॉमनवेल्थमधले जे देश आहेत त्या देशांचं जर आपल्याला सहकार्य मिळालं तर आपण स्वतंत्र भारताची प्रगती करू शकतो. जरी ब्रिटिश भारतातनं गेले तरी भारत आणि ब्रिटिश यांच्यामध्ये प्रचंड मोठा व्यापार होता. मग ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं होतं म्हणून काय त्यांच्याशी व्यापार आता बंद करून टाकायचा का? जर त्यांच्याशी व्यापार बंद केला तर आपल्याकडचे लोक भुकेने मरतील, आपलं मोठं नुकसान होईल. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे त्या डिबेटमध्ये की आता जग बदललेलं आहे, ब्रिटन बदललेलं आहे, युरोप बदललेला आहे आणि बदलत राहणार आहे, आणि त्याच्यामुळे भारताच्या भल्यासाठी याच्यामध्ये कॉमनवेल्थ नेशन्समध्ये आपण राहू आणि ते कित्येक वर्ष आपण त्याचा भाग आहोत. कारण आता भारत स्वतंत्रच आहे, तेव्हा आपण स्वतंत्र झालाच होता. त्याच्यामुळे त्याच्यात राहून फायदा करून घेणं हा ब्रॉड व्ह्यू पंडित जवाहरलाल नेहरूंचा होता. त्या संघटनेचं सभासदत्व राहिलं म्हणून काय परत इंग्रज आपल्यावर राज्य करणार होते का? नाही. मग तसं होणार नसेल तर आपण त्यांच्याकडनं फायदा का करून घेऊ नये, व्यापाराचा वगैरे वगैरे, ही त्यांची होती. आणि मग ते मान्य झालं होतं. ओके. सो मे 1949 मध्ये भारत हा राष्ट्रकुल संघटनेचा सभासद राहण्याविषयीचा ठराव पास झाला होता. एवढं लक्षात ठेवा. कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल. ओके, राईट. आता पुढचा प्रश्न आहे की काही वेळा प्रश्न विचारले गेले आहेत की कोणते मेंबर कुठल्या प्रांतातनं निवडून आलेले होते. याच्याविषयी मी असं म्हणेल की एवढे मेंबर्स होते 296. पार्टिशन नंतर पण म्हटले तर टोटल 299 आणि प्रांतातले 229 आपण कसं लक्षात ठेवणार. त्याच्यामुळे तो प्रश्न आला तर मला असं वाटतं की निग्लेक्ट करा. अन्यथा जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही इंटरनेटवर जा. इंटरनेटवर गेल्यावर तुम्हाला लिस्ट दिसेल, विकिपीडियामध्ये लिस्ट आहे सगळी. ओके, तर तुम्हाला वाटत असेल तर ते करा, अन्यथा करायची गरज नाही. एकच पर्टिक्युलर फॅक्ट लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्याला असं वाटतं की ते कदाचित बॉम्बे प्रांतातनं असतील किंवा मध्य प्रांतातनं असतील, तसं नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगालमधनं त्यांची निवड झालेली होती. पर्टिक्युलर फॅक्ट लक्षात ठेवा, चुकून विचारला गेला तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे सदस्य म्हणून पश्चिम बंगालमधनं निवडून आले, म्हणजे पश्चिम बंगालच्या विधिमंडळाच्या सदस्यांकडनं. ओके, सो इथे आपण कन्क्लुजनला आलो आहोत. घटना समितीने कशा पद्धतीने राज्यघटना तयार केली, कशा पद्धतीने केलं ते आपण आलो. ओके, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर विचारले गेलेले प्रश्न बघणार आहोत. पुन्हा सांगतो, सर्व लेक्चर्स फ्री असणार आहेत. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला, ज्याला कुठल्याही क्लासेसची फी अफोर्ड करणं शक्य नाही, त्यालाही सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन मिळावं. कुठल्या तरी खेड्यापाड्यातल्या कोपऱ्यात किंवा शहरातल्या कोपऱ्यात बसून सुद्धा तो 1 GB फ्री डेटामध्ये सगळा अभ्यास करता यावा त्याला, म्हणून हे आपण करतो आहोत. ओके, याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे, ते जरूर जॉईन करा. या ज्या नोट्स वगैरे आहेत त्या मी तिथे शेअर करेल. ओके.